आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नाशिकमधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले यांना धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे. पहाटे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक धुळ्यात दाखल झाले. त्यानंतर प्रशांत वाडिले यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्यांच्या धुळे येथील निवासस्थानी झाडाझडतीची कारवाई सुरू करण्यात आली. गेल्या तासाभरापासून तपास पथकाकडून सखोल शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशांत वाडिले यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे या अटकेची राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातही चर्चा सुरू झाली आहे. आज त्यांना धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना नाशिक येथे नेले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील हा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे. या प्रकरणातून आणखी काही संशयितांची नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणातील पुढील घडामोडींवर स्वराज्य न्यूजचे लक्ष कायम राहणार आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.